नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. तर आज माझा स्वामी पारायणाचा 11वा दिवस आहे आणि आज आहे गुढीपाडवा. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर उद्या स्वामी प्रकट दिन आहे, ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो, ज्या दिवसाचे आपण या दिवसासाठी जे आपण पारायण केलेलं होतं, प्रकट दिना दिवशी आपण जी स्वामींच्या चरणी सेवा अर्पण केलेली आहे, ती प्रकट दिना दिवशी पूर्ण होणार आहे. तर आपल्या स्वामी भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा, खूप पवित्र आणि खूप मोठा दिवस आहे. तर या दिवशी आपला आनंद गगनात मावत नाही असा आनंद आपल्याला या दिवशी असतो. तर या दिवशी मी पारायणानिमित्त घरामध्ये भजन आहे आणि छोटीशी पूजा आहे स्वामींची. तर थोडीफार खरेदी मी स्वामींच्यासाठी केलेली आहे. तर आज गुढीपाडवा होता म्हणून मी स्वामींना श्रीखंड पुरीचा नैवेद्य आज स्वामींना दाखवायचा माझा बेत होता. तर आज सकाळी मी घरामध्ये श्रीखंड पुरी बनवली आणि स्वामींना श्रीखंड पुरीचा नैवेद्य मी घरामध्ये दाखवला. तर त्यानंतर जे काही आमची साखळी सेवा आम्ही सुरू केलेली आहे, आपण मागच्या लाईव्हमध्ये सांगितलं होतं की ज्यांना कुणाला साखळी सेवा करायची आहे त्यांनी आपल्या साखळी सेवेला जॉईन करू शकता. तर ती सेवा आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू केलेली आहे आणि आज सकाळी म्हणा, दुपारी म्हणा, संध्याकाळी ज्यांच्याकडून ती सेवा म्हणजे 53 जणी ग्रुपमध्ये आहोत आणि ज्यांना जशी वेळ मिळेल तसे तिने ते वाचन करायचे. तर सकाळीच मी सगळ्यात आधी गुरुचरित्र वाचन केलं. स्वामीचरित्र पारायणाचं वाचन मी नंतर केलं, पण गुरुचरित्र जे वाचन होतं, आज पहिला दिवस होता आणि पहिलाच अध्याय माझ्याकडं होता. तर मी ते वाचन आधी संपवलं आणि मग मी स्वामींचा अभिषेक करण्यासाठी बसले. आज गुरुवार होता, तर गुरुवार निमित्त मी स्वामींचा अभिषेक करत असते घरामध्ये. तर गुरुवारी स्वामींचा अभिषेक केला. स्वामींना छान अष्टगंध, चंदन आणि हेनात तर स्वामींना लावलं. स्वामींना जेव्हा जेव्हा मी अभिषेक घालते ना, तेव्हा त्यांना हेनात तर मी लावते. खूप छान वाटतं मला ही सेवा स्वामींची करण्यासाठी. खूप भारी वाटतं स्वामींना हेनात तर अर्पण करण्यासाठी. स्वामींना ज्या वस्तू आवडतात त्या त्यांना अर्पण केल्यावर एक वेगळाच आनंद आपल्याला मिळत असतो. स्वामींना हेनात तर गंध आणि फुले अर्पण करून झाल्यानंतर स्वामींना त्यांच्या जागी मी त्यांचा स्थान दिला आणि बाकीच्या देवांची स्थापना मी देवघरामध्ये करून घेतली. आणि जे काही वाचन माझं होतं थोडंफार ते मी दुपारी वाचून घेतलं, म्हणजे पूजा झाल्यानंतर सकाळी वाचून घेतलं आणि राहिलेलं वाचन मी संध्याकाळी केलं. कारण की सकाळी मला तेवढा वेळ मिळाला नाही. आज गुढीपाडवा आहे तर भरपूर कामं होती घरामध्ये आणि तेवढा वाचनासाठी वेळ मिळाला नाही. तर सकाळी थोडं मी वाचन केलं आणि परत मी संध्याकाळसाठी थोडं वाचन राखून ठेवलं होतं. तर स्वामी प्रकट दिनानिमित्त थोडीफार मी खरेदी देखील केलेली आहे स्वामींच्यासाठी आणि पारायणासाठी ज्या काही वस्तू लागणार आहेत त्यासाठी देखील, त्याही मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करेनच. तर प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना सोनचाफा अर्पण करण्याचा माझा खूप हट्ट असतो. तर स्वामींना सोनचाफा मला अर्पण करायचा असतो स्वामी प्रकट दिनानिमित्त. तर प्रत्येक वेळी आमचे सासरे मला हार बनवून देत होते सोनचाफ्याची कोल्हापूरहून, कारण की सांगलीमध्ये तेवढे सोनचाफा मिळत नाहीत. तर मला वाटत होतं की यावेळी आपलं म्हणजे हे जे आपण 2 वर्ष केलं की सोनचाफ्याची हार आपण स्वामींना अर्पण करत होतो, स्वामींची प्रिय वस्तू आपण स्वामींना अर्पण करत होतो, तर ती सेवा आपल्याकडून यावेळी होणार नाही असं मनामध्ये खूप खंत होती. तरी घरातली सगळी काही कामं होती ती आवरली. मी 4-5 दिवस अगोदर खूप प्रयत्न केला हारसाठी, पण हार कुठेच मिळत नव्हती आणि कोल्हापूरमधून ते बनवून आणणं आता ह्यावेळी हे शक्य नव्हतं. त्यामुळे तो विचार मी काढूनच टाकला डोक्यातून. म्हटलं राहू दे आता, सोनचाफ्याची हार तर आपल्याकडून काही होणार नाही, अशीच साधी गुलाबाची हार वगैरे आपण या वर्षी स्वामींना अर्पण करायची. तर असा मी विचार करत होते, जेवढं माझ्याकडून होईल स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत होते. जे मनासारखं घडेल तर ते खूप आनंद होत होता आणि जे मनासारखं घडत नाही तर वाटत होतं की नाही, स्वामींची इच्छा असेल त्यामुळे हे होत नाही आहे, स्वामींना हे करून घ्यायचं नसेल त्यामुळे होत नसेल, असा मी मनाचा एक समजूत मनाची काढत होते मी. तर सकाळची माझी सगळी सेवा स्वामींची झाली, म्हणजे पूजा, आरती, स्वामींचा अभिषेक, सर्व काही स्वामींचा नैवेद्य, सर्व काही स्वामींना करून झाला होता. साखळी सेवेचं वाचन देखील झालं होतं आणि स्वामींची आरती केली. तर सकाळची माझी सगळी सेवा झाली होती. फक्त स्वामीचरित्र वाचन तेवढं माझं राहून गेलं होतं. तर म्हटलं ते आपण नंतर वाचायचं आणि मला संध्याकाळी स्वामींना हार आणि बाकीच्या वस्तू देखील आणायला जायचं होतं. तर मी दुपारीच वाचनासाठी बसले, म्हणजे मी 5च्या दरम्यान वाचनासाठी बसले स्वामींच्या चरित्र सारामृताच्या.
थोडे वाचन म्हणजे माझे 16 अध्याय त्यावेळी झाले आणि वाचन मी थांबवलं आणि परत आम्ही गेलो मार्केटमध्ये. तर तिथे आम्ही सोनचाफ्याची फुले घेतली, म्हणजे एका काकांकडून आम्ही सोनचाफ्याची फुले घेतली. पुढे गेलो शेवंतीची फुले घेण्यासाठी. तर तिथे या काकूंना आम्ही विचारलं, तुम्ही सोनचाफा आणि तुळशीपत्राची तुम्ही आम्हाला हार बनवून देऊ शकता का? कारण की माझी खूप इच्छा होती की स्वामींना तुळशी आणि सोनचाफा याची हार बनवावी. तर त्यांना विचारलं आम्ही. तर विचारल्यावर त्या हो म्हणाल्या, मी बनवून देते. तर मला खूप आनंद झाला त्यावेळी. आणि सोनचाफा, तुळशी, गुलाब, ती वेलवेटची फुले, निशिगंधा अशा वेगवेगळ्या फुलांनी स्वामींची हार त्यांनी आम्हाला बनवून दिली. आणि सोनचाफा आणि तुळशी एकत्र हार ही माझी इच्छा होती, तर ती देखील इच्छा स्वामींनी पूर्ण केली. खूप छान वाटलं की स्वामींनी आपली ही इच्छा पूर्ण केली. मला अशक्यच वाटत होतं की सोनचाफ्याची हार यावर्षी स्वामींना आपल्याला घालायला मिळेल. तर ती देखील इच्छा स्वामींनी आज माझी पूर्ण केली. तर मी फुलं वगैरे घेऊन मी घरी आले आणि मला बेसनाचे लाडू स्वतःच्या हाताने स्वामींना बनवून खाऊ घालायचे होते. तर मी घरीच बेसनाचे लाडू बनवले आणि घरातली कामे करत करत स्वामींची सेवा पूजा ते देखील माझं चालूच होतं. मग बाकीचे अध्याय मी वाचून काढले राहिलेले आणि मग स्वामींची आरती केली. संध्याकाळी तुळशीला देखील दिवा अगरबत्ती सगळं झालं आणि स्वामींची देखील सगळी सेवा झाली. तर आज दिवसभरामध्ये माझी खूप धावपळ झाली. स्वामी प्रकट दिन जवळ आला म्हणजे अशी धावपळ आपली होतेच. पण या धावपळीसुद्धा आपल्याला जो आनंद मिळतो ना, तो पूर्ण वर्षभरामध्ये कुठल्याच दिवसाला आपल्याला मिळत नाही, जो आपल्याला स्वामी प्रकट दिना दिवशी मिळत असतो. तर उद्या घरामध्ये स्वामींच्या कृपेने भजन आहे. ते भजनसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून तो भजन देखील मी तुम्हाला ऐकवेनच. आणि संध्याकाळचे जे राहिलेले अध्याय होते ते वाचन माझं पूर्ण झालं. आणि हे तोरण आणि हार जे काही मी आणलं होतं तर तेच मी तुम्हाला आता दाखवते आहे. तर अशा पद्धतीची ती हार बनलेली आहे. स्वामींनी स्वतः तयार करून घेतली हार असं मला वाटतं. कारण की अशक्य मी सोडूनच दिलं होतं की नाही, आता स्वामींना आपण यावर्षी हार नाही घालू शकत. मी साधी गुलाबाचीच हार आणण्यासाठी स्वामींना गेले होते. तर अशा पद्धतीने स्वामींनी हार बनवून घेतली त्यांच्यासाठी. लाडू देखील स्वामींनी त्यांच्यासाठी बनवून घेतले, कारण की एवढ्या धावपळीत मी त्यांच्यासाठी स्वामींसाठी लाडू बनवले हे सुद्धा माझ्यासाठी अशक्यच होतं. आणि मी दुसऱ्यांदा हे लाडू स्वामींसाठी बनवत आहे आणि हे लाडू खूप छान झाले असं मला वाटतं. की पहिल्यांदा जे झाले होते ते थोडेसे मला वाटतं माझ्या मनासारखे झाले नाही, पण हे लाडू परफेक्ट झाले असं मला वाटतं. तर प्रकट दिना दिवशी जी काही इच्छा मी मनामध्ये धरून होते तर त्या सगळ्या इच्छा स्वामींनी एवढ्या धावपळीतसुद्धा माझ्या पूर्ण केल्या. आणि प्रकट दिनाच्या आदल्या दिवशीची तयारी माझी अशा प्रकारे पूर्ण झालेली आहे. आदल्या दिवशी जी काही आंब्याची डहाळे म्हणा, घराला लावण्यासाठी तोरण म्हणा आणि स्वामींसाठी जो काही नैवेद्य बनवणार आहे त्याचे सामान देखील मी सगळं आणून ठेवलेलं आहे उद्याच्या तयारीसाठी. तर आजचा माझा स्वामींच्या सेवेचा दिवस इथेच थांबतो. तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.